नमस्कार. हल्ली ना खूप कडकडीत थंडी चालू आहे आणि या थंडीमध्ये ना आपल्या शरीराला खूप गरमी हवी असते. मग अशी गरमी मिळणारे पदार्थ कोणते? तेच आपण या थंडीमध्ये खायचे असतात. बाजरी गरम असते आणि भरपूर फायबरयुक्त असते. तर आज ना आपण टम्म फुगलेली मसालायुक्त बाजरीची कमी तेलकट आणि खूप वेळ आहे अशी राहणारी पुरी पाहणार आहोत आणि पुरीवर खाता येणारी पातीच्या कांद्याची चटणी पाहणार आहोत. मस्त अशी चटपटीत आपण चटणी केलेली आहे आणि टम्म फुगलेल्या बाजरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर ना आपण अगोदर चटणी पाहूया. तर त्याच्यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचे, एक छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या सोललेल्या टाकायच्या आहेत. थोडंसं भाजायचं, जास्तही भाजायचं नाही. 3-4 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि पातीचे जे कांदे असतात ते 3-4 घेतलेले आहेत. यानं काय होतं, चटणी टेस्टी बनते. एक टोमॅटो घेतलेला आहे असं कापलेलं आणि मीठ, जिरे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता. हे थोडंसं सॉफ्ट झालं की आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. जास्त पण असं करपू द्यायचं नाही. थोडंसं भाजलं आणि थोडं खमंग वास यायला, कच्चापणा गेला आहे सगळ्या गोष्टीचा, की आपल्याला ते खाली उतरून मिक्सरच्या भांड्यामध्ये याची चटणी वाटून घ्यायची आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला आपण याची चटणी करून घ्यायची आहे. अशा आपण मसाला पुऱ्या करतो की नाही, त्याच्याबरोबर अशा चटण्या छान लागतात. कोणाकोणाला पातळ भाजी आवडत असते, तर पातळ भाजी पुरीबरोबर केली तरी चालती. पण मसाला पुरीबरोबर अशी चटपटीत टेस्टी अशी टोमॅटो, कांदा घालून केलेली चटणी ना खूप टेस्टी लागते. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आपण जसं खातो ना, तसं या पुरीबरोबर हे खायचं आहे. खूप टेस्टी लागतं हे. अशा पद्धतीची ही चटणी आपण बनवलेली आहे. तर आता आपण पुरी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथं 2 वाट्या बाजरीचं बारीक पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये निम्मं त्याच्या 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यानं काय होतं, बाजरीमध्ये चिकटपणा तेवढा नसतो आणि या गव्हाच्या पिठामुळे एकतर छान आपली पुरी कुरकुरीत होते आणि टम्मही फुगते. त्यामुळं हे छान आपल्याला दोन्हीचं घ्यायचं आहे, दोन्ही पिठं आणि छान चाळून घ्यायचं आहे. आता थोडासा मसाला करूयात. एक थोडासा लसूण घेतलेला आहे, अद्रक, मिरची आणि धने, जिरे आणि ओवा हे घेतलेलं आहे मी. तिन्ही पण टाकायचं पुरीला. मसाला पुरी आहे आपली. ओवा पण थोडासा टाकायचा, छान चव देतात पुऱ्या. आणि या आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं. पुरीला थोडंसं मीठ जास्त टाकायचं. थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद आहे आणि तीळ टाकलेले आहेत. हिवाळ्यामध्ये तीळ खाल्ले गेले पाहिजेत आणि केलेली पेस्ट टाकायची. आता इथं बघा, थोडंसं मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कांद्याची पात पण टाकली आहे आणि 1 चमचा तेल टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे. बाजरीचं पिठामध्ये चिकटपणा नसतो, त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा. नाहीतर मग पुरी आपली लाटली जाणार नाही आणि घट्ट होता होईल तितकं पाणी कमी टाकायचं आणि होता होईल तितकं घट्टसर मळायचं आहे. होता होईल तितकं ना हातानंच पीठ जास्त मळून घ्यायचं आहे, पाणी कमी टाकायचं आणि जोर थोडासा देऊन तिंबायचं पीठ. कारण बाजरीचं पीठ थोडं जरी पाणी जास्त झालं ना तर पातळ होतं. मग परत आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मिक्स करावं लागतं. मग सगळंच आपलं वापरलेले पदार्थ कमी पडतात आणि मग पुरीला चव येत नाही. त्यामुळे या पद्धतीनं बघा आपला गोळा घट्ट तिंबले गेलेला आहे आणि पुरीचा गोळा तिंबला की नाही लगेचच या बाजरीच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत, तशाच ठेवायच्या नाहीत. पीठ लगेचच पातळ व्हायला सुरू होतं, मग त्याच्या पुऱ्या चांगल्या लाटता येत नाहीत. पोळपाट आल्यानं थोडंसं तेल लावायचं आणि तुम्ही पीठ असेल तर पीठही लावून करू शकता. पण असं थोडंसं तेल लावून छान वेलण्यानं लाटून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या. आणि थोडंसं वाटलं आपल्याला कट चाललेत तर तुम्ही कशाच्या वाटी अगर कोणतं टोपण असेल त्यानंही कापून गोल अशा पुऱ्या करू शकता आपण की नाही. अशा लाटूनच पुऱ्या करायच्या, छान छान टम्म फुगतात या पुऱ्या. बघा अशा पद्धतीनं लाटल्या जातात. अशा पुऱ्यानं हलक्या हातानं लाटून घ्यायच्या आहेत. छान पुऱ्या तयार होतात आपल्या. जास्त पातळही ठेवायच्या नाहीत आणि जास्त जाडही होऊ द्यायच्या नाहीत. या पद्धतीने ही पुरी झाली पाहिजे. जाड झाल्या तर त्या पुऱ्या तेवढ्या टेस्ट देत नाहीत आणि पातळ झाल्या तर त्या जास्त लगेच फुगत नाहीत. यामुळे मीडियम साईजच्या पुऱ्या करायच्या आणि बघा कडकडीत तेलामध्ये टाकायच्या, म्हणजे टम्म फुगतात या पुऱ्या लगेचच. आणि अशा कडकडीत तेलामध्ये टाकल्या ना पुऱ्या तळायला तर त्या जास्त तेलकट होतही नाहीत आणि खूप वेळ आहे अशा राहतात.
चांगलं अर्धा मिनटं तरी पुरी तेलात तळून घ्यायची आहे. लगेचच काढायच्या नाहीत, म्हणजे छान आपल्या पुऱ्या आहे अशा खूप वेळ राहतात. या पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे बघा. अशा फुगतात या पुऱ्या पटकन. छान अशा होतात, टेस्टी होतात आणि बाजरीच्या पुऱ्यांना एक वेगळी चव देतात. त्यामुळे या पद्धतीनं नक्की करून बघा चटणी आणि पुरी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.